IAS अधिकारी एम देवेंद्र सिंग यांचं अखेर निलंबन करण्यात आले। तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी काल आदेश दिले होते। मंत्री पंकजा मुंडे यांच्या ब्रीफिंगसाठी न आल्यानं मोठी कारवाई करण्यात आली। आज एम देवेंद्र सिंग यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याची माहिती। अखेर लाल वादळ आता शमले। आंदोलनाच्या चौथ्या दिवशी आंदोलन मागे घेण्यात आले। सरकारसोबत सकारात्मक चर्चेनंतर आंदोलन मागे घेतल्याची माहिती शेतकरी नेते अजित नवले यांनी दिली। राज्यात गाजलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला असून सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचा आक्षेप अर्ज आणि अंमलबजावणी विभागाचा हस्तक्षेप अर्ज फेटाळून लावलाय। यामुळे दिवंगत नेते अजित पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, रोहित पवार यांच्यासह 70 जणांना मिळालेल्या क्लीन शीटवर आज पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले। 2007 ते 11 या काळात बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळानं निकष डावलून साखर कारखान्यांनी सूत गिरण्यांना कर्ज वाटप केलं होतं। NPA झालेल्या साखर कारखान्यांना पुन्हा कर्ज देऊन कर्ज न फेडल्यास कवडीमोल भावानं संचालकांच्या नातेवाईकांनी कारखाने मिळवल्याचा आरोप करण्यात आला होता। आमदार रोहित पवार यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली। अजितदादांचा विमान अपघात की घातपात या मुद्द्यावर त्यांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे। यावेळी दोनही नेत्यांमध्ये जवळजवळ सव्वा तास चर्चा झाली आहे। या दरम्यान रोहित पवार यांच्याकडून राज ठाकरे यांनी विमान अपघाताची माहिती देखील घेतली आहे। FIR घ्यावाच लागतो। राज ठाकरेंचा अभ्यास चांगला असल्यानं त्यांनी मला सर्वोच्च न्यायालयाचे 2 दाखले दिलेत असं देखील रोहित पवारांनी यावेळी सांगितले। अजित पवारांना न्याय मिळालाच पाहिजे। मी सोमवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन AAIBच्या अहवालासंदर्भात बोलेन असंही यावेळी रोहित पवार म्हणाले। राज ठाकरे साहेबांनी वेळ दिली कारण त्यांनी मला विचारलं होतं की काय विषय आहे। मी म्हणलं अजितदादांच्या बाबतीतलं जे काही ॲक्सिडेंट झालेला आहे, घातपात जो कुठला झाला आहे त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला मला द्यायची आहे। जी काय माहिती मी घेऊन गेलो होतो ती पूर्ण माहिती त्यांनी समजून घेतली आणि ती माहिती समजून घेतल्यानंतर बोलत असताना त्यांनी सांगितलं की महत्त्वाचा विषय आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एवढाच आहे की FIR पोलिसांनी का नाही घेतला। महाराष्ट्राच्या देशाचा नागरिकाचा जर FIRच होत नसेल तर ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। 1 महिना तुमच्या हातामध्ये होता, आता प्रिलिमिनरी रिपोर्ट तुमचा कधी येतोय हे आम्ही बघतोय। आज उद्या येतोय, याच्याची वाट आम्ही बघणार आहोत। मी सोमवारी 11 वाजता मुंबई या शहरामध्ये तिथे एक प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे। त्या माध्यमातून खरा रिपोर्ट काय असतो, काय पद्धतीने या घटनेमध्ये काय काय गोष्टी घडलेल्या आहेत हे मी तिथे सिद्ध करेल आणि रिपोर्ट जो आज उद्या येणार आहे तो जर थातूर मातूर दिला, नावापुरता दिला तर महाराष्ट्राची जनता यांना सोडणार नाही। तर दुसरीकडे रोहित पवार हे गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करत असताना गुन्हा का नोंदवला जात नाही असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। दादांचा मृत्यू धोक्यानं झालाय की धोक्यानं झालाय? FIR दाखल होत नसल्यानं काही काळबेरं आहे का असा संशय निर्माण होतोय असंही राज ठाकरे म्हणाले। ब्लॅक बॉक्स बाबतही अजून काहीही कळालेलं नाहीये। सरकार संशयाची भूतं का फिरवतंय असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। सुनेत्रा पवार यांनीही यावर बोललं पाहिजे असंही राज ठाकरे म्हणाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।